आणि ठाकरे गटानं सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याची विश्वसनीय माहिती जय महाराष्ट्राला सूत्रांकडून मिळाली। महाविकास आघाडीकडनं बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला जाणार की नाही या संदर्भात अजूनही स्पष्टता नाही। उद्धव ठाकरे यांना सुनेत्रा पवार यांनी स्वतः फोन करून निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केलेली आहे। दुसरीकडे काँग्रेस मात्र या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार उतरवण्यावर ठाम आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील सर्वच पक्ष सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध होऊ देण्यासाठी प्रयत्न करतात की आपला उमेदवार उतरवतात या संदर्भातला प्रश्न अजूनही कायम आहे। मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे हे मात्र सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये दिसतात। या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की बारामती पोटनिवडणूक विधानसभेची जी आहे ती बिनविरोध व्हावी असं महायुतीच्या नेत्यांनी आणि खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते माध्यमांशी अनेकदा बोलताना सांगितलं होतं। त्यानंतर महायुती त्यांच्यापैकी एकच उमेदवार म्हणजे सुनेत्रा पवार यांना ही उमेदवारी देणार होता। तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीमध्ये याबाबत जे आहे ती अद्यापही संभ्रम कायम होता। एका बाजूला शरद पवार गटाने जे आहे ते आम्ही बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देणार नाही असं म्हटलं होतं। तर सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे जे आहेत त्यांना दिल्लीवरून आल्यानंतर फोन करून बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी आम्हाला पाठिंबा देण्यात यावा अशा प्रकारची विनंती केली होती। आणि या विनंतीला मान देऊन जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुद्धा आणि एकूणच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे की सुनेत्रा पवार यांना बारामती पोटनिवडणुकांसाठी जे आहे ते आता उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं सुद्धा समर्थन आणि पाठिंबा देण्यात येणार आहे। आता राहिला प्रश्न काँग्रेसचा। तर काँग्रेसच्या उमेदवार देण्याच्या भूमिकेवरती सुद्धा संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की काँग्रेस हा देशातला मोठा पक्ष आहे आणि काँग्रेसची अशी भूमिका आहे की जे कोणते पक्ष किंवा जे कोणते उमेदवार जे आहे ते महायुती किंवा भाजपसोबत असतील त्यांना आम्ही पाठिंबा देणार नाही। आणि त्याचमुळे जर राष्ट्रवादी या बारामती पोटनिवडणुकीसाठी जर कोणता उमेदवार देत नसेल, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारची राष्ट्रवादी, कारण अलायन्समध्ये शरद पवारच्या राष्ट्रवादीच्या त्यांच्याकडे ती जागा येते म्हणून, पण जर शरद पवारांची राष्ट्रवादी कोणताही उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस मात्र त्यांच्याकडनं उमेदवार देणार आहे। आणि याबाबत जे आहे ते काँग्रेसने उमेदवारांच्या मुलाखती घेणं आणि 4 उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घेतलेल्या आहेत। त्यामुळे काँग्रेस आता बारामती पोटनिवडणुकीसाठी जे आहे ते उमेदवार देईल आणि जर कोणता देईल याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं जे आहे ते सुनेत्रा पवार यांना खुला पाठिंबा जो आहे दिलेला आहे। आता काँग्रेस याच्यावरती काय भूमिका घेईल याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र आपल्याला हेही माहिती की महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस राज्यसभेच्या एका जागेसाठी नाव सुचवण्यात आलं होतं तेव्हा सुद्धा सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना पाठिंबा देण्यात यावा म्हणून काँग्रेसच्या अनेक नेत्यांची बोलणं केलं होतं। त्या व्यतिरिक्त ठाकरेंनी सुद्धा जे आहे ते राज्यसभेसाठी शरद पवार यांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पाठिंबा दिला होता। आता तोच प्रकार जो आहे आपल्याला बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये पाहायला मिळते। पण या बदल्यात ठाकरेंच्या शिवसेनेने जे आहे ते आता विधान परिषदेची जागा म्हणजे जर महाविकास आघाडीचं कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीपैकी काँग्रेस जो आहे तो या गोष्टीला पाठिंबा अद्याप द्यायला तयार नाही। ज्योत्स्ना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर काँग्रेस वगळता महाविकास आघाडीमधले इतर 2 पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी सकारात्मक दिसतात। मात्र काँग्रेस अजून तरी बारामतीची निवडणूक लढण्यावर ठाम दिसते।